आरगडे गव्हाण येथील शिंदे शेती फार्मवर या ठिकाणी आधुनिक प्रयोग आपण या ठिकाणी करत आहोत। प्राचीन आयुर्वेदामधील असणारे पांढरे सोने आपण ज्याला म्हणतो म्हणजेच सफेद मुसळी हे पीक या ठिकाणी आपण लागवड करत आहोत। घनसावंगी कृषी विभाग व विशेषतः घनसावंगी कृषी विभागामधील आत्मा या विभागांतर्गत मात्र त्यांनी एक पाठीमागे कार्यशाळा घेतली होती आणि त्यांनी शेतकऱ्याला आवाहन केलं होतं की पारंपरिक शेती व्यतिरिक्त आपण नाविन्यपूर्ण शेती करावी व त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही या ठिकाणी आरगडे गव्हाण येथील शिंदे शेती फार्मवर या सफेद मुसळीची लागवड या ठिकाणी सुरू आहे। बघा, मुळातच याची लागवड करत असताना याचे बियाणे आम्ही मध्य प्रदेश जवळून एका छोट्या खेड्यातून उपलब्ध केले आहे। हे बियाणे आणल्यानंतर मात्र याचे एका खोडाचे 3 भाग या ठिकाणी करणे आवश्यक असते। अशा प्रकारचे 3 भाग आम्ही या ठिकाणी केलेले आहेत की जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत। आणि लागवड करत असताना याला अशा प्रकारे 6 इंचावर या ठिकाणी अशा प्रकारे खोल खड्डा घ्यायचा असतो व त्यानंतर अशा प्रकारे हाताने माती उकरून मात्र या 6 इंच खड्ड्यामध्ये अशा प्रकारे खोडाची मुळी वरच्या भागात राहील अशा अनुषंगाने आपण या ठिकाणी याची लागवड करणे आवश्यक असते, जेणेकरून मात्र याची लागवड योग्य प्रकारे होईल व कोंब मात्र तरारून वरी होऊ शकतात। ही लागवड एकदा का आपण यशस्वीरित्या पार केली की साधारणपणे ऑक्टोबरमध्ये ही सफेद मुसळी आपल्याला काढणी योग्य तयार होते आणि याचे आयुर्वेदिक गुणधर्म चांगले असल्यामुळे याला मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये भावही या ठिकाणी चांगला मिळू शकतो। तर मी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण पारंपरिक शेती व्यतिरिक्त मात्र अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण पिकाकडे वळून मात्र आधुनिकतेची कास केवळ बोलून चालणार नाही तर ती मात्र कृतीच्या माध्यमातून आधुनिकतेची कास धरावी लागेल। आणि याचाच एक भाग म्हणून आम्ही अशा प्रकारे या सफेद मुसळीच्या लागवडीकडे वळलेलो आहोत। आणि बघूयात आता या सफेद मुसळीच्या अनुषंगाने की आपल्याला परिणाम कशा प्रकारे येतात, परंतु निश्चितच चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केल्यामुळे चांगल्या प्रकारे परिणाम येऊ शकतील अशी आशा आहे। तर पुन्हा एकदा मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण अशा प्रकारे सफेद मुसळी या पिकाकडे वळावं। धन्यवाद।